करते आणि बाहेर येऊन म्हणते मी उद्यापासून येणार नाही. पुजारी म्हणतात का, तर ते म्हणते की इथं देवाची भक्ती करताना कोणच दिसत नाही. सगळेजण व्हिडिओ फोटो काढताना दिसतात, सेल्फी काढताना दिसतात, फोनवरती बोलताना दिसतात. तो म्हणतो की हिला असं सांगून जमणार नाही, उदाहरण द्यावं लागेल. एक गच्च भरलेला पाण्याचा ग्लास घेऊन येतात पुजारी. पुजारी म्हणतात की हा ग्लास घे आणि मंदिराला 3 प्रदक्षिणा घाल. ते म्हणते मी एवढं करून जाते मंदिरात. पुजारी म्हणतात हा जातो. मग ती 3 फेऱ्या मारते मंदिराला. तिचं लक्ष कुठेही नसतं, त्या ग्लासवरच असतं. इकडे तिकडे पाणी न सांडण्याच्या पाणी न सांडण्याच्यावर. मग तेवढं करते ते आणि पुजाऱ्यांना म्हणते की झालंय माझं, जाऊ का आता मी. पुजारी म्हणतात हा मी 3 प्रश्न विचारतो, ते 3 तेवढी उत्तरं द्या आणि मग जातो. मग पुजारी म्हणतात की तुला इथं फोटो काढताना कोण दिसलं का, की म्हणते नाही. दुसरा प्रश्न विचारतात की तुला इथं व्हिडिओ काढताना कोण दिसलं का, ते म्हणते नाही. तुला गप्पा गोष्टी करताना इथं कोण दिसलं का, ते म्हणते नाही. आपली भक्ती ही अशीच असली पाहिजे, जसं तू विठ्ठल विठ्ठल कुठेही लक्ष न देता नाही दिलं पाहिजे. भक्ती आपली तशीच असली पाहिजे. विठ्ठल हिताच्या ठिकाणी जे दक्ष आहेत, जे जागे आहेत, जे जागे आहेत. काही जणांना परमार्थ अवघड वाटतो आणि परमार्थ सोपा वाटतो. तेच तुकाराम महाराजांनी परमार्थ सोपा करून सांगितलेलं आहे. नाम संकीर्तन साधन वैसोपे, नाम देवाचं नामस्मरण विठ्ठल असं केलं पाहिजे. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजी, रामकृष्ण
या अभंगाच्या दुसऱ्या चरणात. तुकाराम महाराज म्हणतात की पुळी आणि कन्यापुत्र होती जे सात्विक. एक दृष्टांत सांगते. एके दिवशी एक मुलगा टपरीवरती गायच्या हात होता. त्याचे बाबा तिकडे येत असतात. मग तिथे तरी मित्र असतात आणि तो गायच्या घेणारा मुलगा टपरी मागे लपलेला असतो. बाकीचे मुलं म्हणतात का रे बापाला भीतोस का? बापाला भीत नाही, तो माझ्यातली आरती घेईल त्यामुळं भीतोय. आपण जर असे संस्कार देत असतो तर अशीच पिढी पुढची ही वाया जाईल. सगळे मुलं शाळेतून आल्यावर काय करतात? अभ्यास करण्याच्या अगोदर फोन घेतात. फोनमध्ये यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक हे बघतात. हे असं न बघता शिवाजी महाराजांचे पिक्चर, आनंदीबाई जोशी यांचे पिक्चर, आनंदीबाई जोशी यांचे पिक्चर असे दाखवले पाहिजेत. विठ्ठल आता ते नवीन गाणे निघले बघा. शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती, दैवत छत्रपती.